जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळूनी अथवा पुरोनी टाका. आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं. या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून त्यांचा सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 20. उन्हाळ्यात मकर संक्रांत. उन्हाळ्यात मकर संक्रांत हे शीर्षक ऐकून जरा गोंधळायला झालं असेल ना? त्याचं स्पष्टीकरण देण्याआधी एक गमतीची गोष्ट. एकदा एका गुरुजींना एका तरुण यजमानांनी पूजा सांगण्यासाठी घरी बोलावलं. गुरुजींनी पूजा साहित्याची यादी आणि इतर सविस्तर सूचना दिल्या. पूजेच्या आदल्या दिवशी यजमानांचा गुरुजींना घाईघाईने फोन आला. ते म्हणाले, गुरुजी, सगळी तयारी अगदी तुम्ही सांगितली तशी झाली आहे, पण फक्त एक अडचण आहे. आम्हाला मांजरी कुठे मिळत नाहीत. गुरुजी 2 क्षण स्तब्ध झाले. त्यांना मांजर कुठे आणि का हे कोडं काही केल्या उमजेना. शेवटी त्यांनी यजमानांना विचारलं, माझ्या यादीत मांजर आहे? यजमान म्हणाले, नाही नाही, तुमच्या यादीत नाही, पण माझ्या भावाने मला आठवण करून दिली की आमचे आजोबा पूजेच्या आधी जुन्या घरात मांजरी बांधून ठेवत असत. गुरुजींना तरुण यजमानांचं अख्खं कुळ माहित होतं. गुरुजी आजोबांना ओळखत होते. त्यांची पाळीव मांजरं पूजेत व्यत्यय आणत हेही त्यांनी पाहिलं होतं. आणि म्हणून आजोबा पूजेला बसण्याआधी मांजरं बांधून ठेवत हेही गुरुजींना माहित होतं. आता गुरुजींना हसावं का रडावं ते समजेना. तुम्ही म्हणाल, ह्या गुरुजींचा, त्यांच्या मांजरांचा संक्रांतीशी आणि उन्हाळ्यातल्या संक्रांतीशी काय संबंध? तर तोच आपला आजचा विषय आहे. आपण संक्रांत म्हणजे नक्की काय साजरं करतो? तर सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश. कारण आता उत्तरायण सुरू होऊन दिवस मोठा व्हायला लागणार. थंडीनी काकडलेल्या सृष्टीला ऊब मिळणार, प्रकाश मिळणार, आशा आणि पालवी उमलणार, म्हणून हा उत्सव. पण मग उत्तरायण संक्रांतीच्या दिवशी सुरू होतं का? तर नाही. ते सुरू होतं 22 डिसेंबरला, 21-22 डिसेंबरला. सगळ्यात लहान दिवस आणि मोठी रात्र होऊन गेल्यावर दुसऱ्या दिवसापासून सूर्य सूर्योदयाला हळूहळू उत्तरेकडे सरकताना दिसायला लागतो. मग आपला सण मकर संक्रांत का? मकर राशीत सूर्याच्या प्रवेशाचा उत्तरायणाशी काय संबंध? त्याचं काय महत्व? त्याचं कोडं थोडं क्लिष्ट आहे, पण मी जमेल तसं सोपं करून सांगायचा इथे प्रयत्न करते. आपण जे वैदिक कॅलेंडर नक्षत्रांची ठिकाण ठरवण्यासाठी वापरतो त्याला सायडेरियन कॅलेंडर म्हणतात. या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आकाशाचा, ग्रहताऱ्यांचा, नक्षत्रांचा नकाशा लांबवरच्या स्थिर भासणाऱ्या ताऱ्यांचा संदर्भ म्हणजे रेफरन्स धरून चित्रित केला जातो. याच्या तुलनेत सौर्य किंवा सोलर कॅलेंडर जे प्रचलित कॅलेंडर आहे, तिथे सूर्याला स्थिर मानून त्याच्या संदर्भाने, त्याच्या अनुषंगाने आकाशाचा नकाशा काढला जातो. या दोन्ही मापन पद्धतीमध्ये पृथ्वीच्या स्वतःभोवती, सूर्याभोवती आणि भोवऱ्याप्रमाणे एका काल्पनिक अक्षाभोवती फिरण्यामुळे दोन पद्धतींच्या वर्षांच्या कालगणनेत दरवर्षी साधारणपणे 50 सेकंदांची तफावत तयार होत जाते. आणि म्हणून सौर्य कॅलेंडर प्रमाणे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश
आणि सायडेरियन म्हणजे वेदिक कॅलेंडर प्रमाणे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश एकमेकांपासून दूर जाताना दिसतात. ही सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. तिथे अतिशय उत्तम मॉडेलिंग आणि चित्र काढून कठीण कॉन्सेप्ट समजावून दिले आहेत. ज्यांना सखोल माहिती हवी असेल त्यांनी ती तिथे जाऊन अवश्य वाचा. मी त्याचा इथे सारांश सांगते आहे. इसवी सनाच्या सुरुवातीला साधारण 720 साली मकर संक्रांत 21 डिसेंबरला होती. म्हणजेच सूर्याने 21 डिसेंबरला मकर राशीत प्रवेश केला होता. याचा अर्थ असा होतो की सौर्य आणि सायडेरियन कॅलेंडर प्रमाणे सूर्याचा कॅप्रिकॉर्न आणि मकर राशीत प्रवेश एकाच दिवशी झाला होता. इसवी सन 1000 मध्ये सौर्य कॅलेंडर नुसार सूर्याचा मकर राशीत प्रवेश 21-22 डिसेंबरलाच राहिला. पण सायडेरियन कॅलेंडर प्रमाणे मकर संक्रांत 31 डिसेंबरला आली होती. म्हणजे काय? तर ह्याचा अर्थ असा होतो की 1000 इसवी सन साली 700 इसवी सनापेक्षा मकर संक्रांत आणि उत्तरायण ह्याच्यात 9 ते 10 दिवसांचा फरक पडला. असंच आपण फास्ट फॉरवर्ड करून 9000 वर्ष पुढे गेलो आजपासून, तर आपल्याला असं लक्षात येतं की तेव्हा उत्तरायण 21-22 डिसेंबरलाच होईल. पण सूर्याचा सायडेरियन कॅलेंडर प्रमाणे, आपल्या वेदिक कॅलेंडर प्रमाणे मकर राशीतला प्रवेश जून महिन्यात येईल. आणि म्हणून जर आपण फक्त कॅलेंडरच पाळत राहिलो तर 9000 वर्षांनी आपली मकर संक्रांत जून महिन्यात साजरी करण्याची आपल्यावर पाळी येईल. तसं बघता सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा हा उत्सव नसून सगळं महत्व उत्तरायणाचं आहे. आणि कोणे एकेकाळी ह्या दोन्ही घटना एकाच दिवशी होत असल्याने आपण उत्तरायणाला सूर्याच्या मकर राशीतल्या प्रवेशाबरोबर निगडित केलं आहे. असो, मग या माहितीचा उपयोग काय? आपण जर संक्रांतीऐवजी म्हणजेच सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाऐवजी सूर्याचं 21-22 डिसेंबरला होणारं उत्तरायण म्हणून हा सण साजरा करू लागलो तर हा घोळ होणार नाही. या उत्सवामागे तो का आणि कशासाठी साजरा केला जातो याची किमान जाणीव तरी हवी. बऱ्याच प्रांतात या उत्सवाला उतरण, उत्तरायण अशी नावं आहेत. पण सण साजरा होतो तो मात्र सूर्याच्या मकर राशी प्रवेशाबरोबरच. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं जर आपण किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी आपले सणवार समजून घेतले नाहीत, त्याच्या मागचा अर्थ जाणला नाही, तर उन्हाळ्यात मकर संक्रांत आणि पूजेआधी मांजरं बांधण्याचे प्रकार नक्की होतील. आपण सूर्योपासक लोक आहोत. तसंच हा सण सामाजिक आणि निसर्गाशी निगडीत सण आहे. थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा जीव 21 डिसेंबर पर्यंत एवी तेवी टेकीला आलेला असतो. त्यांना कधी एकदा थंडी संपते, सूर्यदर्शन होतं असं वाटत असतं. त्यात एखादा उत्साह वाढवणारा सण आला तर किती बरं. बाकी 21 डिसेंबरच्या उत्तरायणाच्या आठवड्यात इतर धर्मांचे सण देखील आहेतच. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती अशी की इजिप्तमध्ये इसवी सन 2500च्या सुमारास रा नावाचा त्यांचा एक देव होता. हा रा दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यच होता, मध्यान्नीचा सूर्य. त्या लोकांचाही समज असाच की सूर्यामुळे सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. सूर्यामुळे सगळी सृष्टी चालते आहे. हा रा देव म्हणून प्रतिष्ठित होता आणि त्याची सर्वत्र पूजा होत असे. तिथले राजे हे सूर्याचे प्रतिनिधी, वंशज मानले जात असत. तसंच युरोपमधील केल्टिक आणि पेगन समाजातही इसवी सन 4000 पर्यंत रा हा महत्वाचा देव होता. ही पेगन लोक अनेक देवतांना मानत असत. तसेच ते धर्मांतराला प्रोत्साहन देत नसत.
पेगन लोकांमध्ये 22 डिसेंबरला बाळ राचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा होती. बाळ सूर्य जन्माला येतो म्हणजेच उत्तर गोलार्धातली लांबच लांब रात्र आता लहान होऊ लागते आणि सूर्यप्रकाश मिळण्याचा काळ वाढीस लागतो. पुढे ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने आणि त्यांनी मार्च महिन्यातील येशूचा जन्म डिसेंबर 25 ला साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने पेगन लोकांचा सूर्य सण काळाच्या उदरात लुप्त झाला असं काही लोकांचं मत आहे. ते काही असो, पण आता पुन्हा सनातन वैदिक संस्कृतीचं उत्तरायण वेळच्या वेळी म्हणजे 22 डिसेंबरला साजरं करण्याची वेळ आली आहे असं वाटतं. आणि जरी मकर संक्रांत जानेवारी 14, 15 किंवा 16 काय असेल ती साजरी केली तरी बिघडलं कुठे? काहीच हरकत नाही. फक्त आपण 22 डिसेंबरला होणारा उत्तरायणाचा सोहळा या संक्रांती निमित्ताने साजरी करतो इतकी किमान जाणीव ठेवून आपण पुढे चालायला हवं. आपल्या पॉडकास्टच्या प्रथेप्रमाणे विषयाशी निगडीत आपण एक कथा नेहमी घेतोच. वेदात, रामायण महाभारतात, इतर पुराणात सूर्याशी निगडीत अनेक कथा आहेत. पण जी कथा काही वर्षांपूर्वीच मला नव्याने समजली ती आज इथे सांगणार आहे. ही कथा आहे अनसूयेची आणि तिने केलेल्या सूर्याच्या सोडवणुकीची. संक्षिप्त रूपात गोष्ट अशी: एक तपस्विनी ऋषीपत्नी आपल्या रोगी आणि आजारी पतीला आपल्या डोक्यावरून घेऊन चालली होती. ती कुठे आणि का चालली होती ही आणखीन एक निराळी गोष्ट आहे. ती पुन्हा कधीतरी. तर अंधारात आपल्या पतीला घेऊन जात असताना त्या ऋषीच्या पायाचा सुळावर चढवलेल्या मांडव्य ऋषीला धक्का लागला. मांडव्य ऋषींची सविस्तर गोष्ट आपण एका आधीच्या भागात घेतली आहे, त्याची लिंक खाली दिली आहे. तर या सुळावर चढवलेल्या मांडव्य ऋषीला धक्का लागला आणि त्याला अतोनात वेदना झाल्या, राग आला आणि त्याने शाप दिला की ज्या कोणाचा त्याला धक्का लागून असहाय्य वेदना झाल्या त्या व्यक्तीचा सूर्योदय होताच मृत्यू होईल. ऋषी पत्नीने शाप ऐकला, पण ती डगमगली मात्र नाही. तिने आपल्या तपाच्या बळाने याच्यावरती एक उपाय काढला. आणि तो उपाय काय? तर तिने सूर्योदयच थांबवला. सूर्याचा नाईलाज झाला आणि तो थांबला. त्याला थांबणं भाग होतं. तपस्विनीचं तप मोठं होतं. इकडे जगभर हाहाकार माजला. जगाचे सगळे व्यवहार थांबले आणि मग सर्वांनी अनसूयेकडे धाव घेतली. कारण तिची सर्वभर ख्याती होती. ती ह्या ऋषी पत्नीला ओळखत होती. ती एक चतुर मध्यस्थ होती. तिने पुढाकार घेतला. ऋषी पत्नीशी बोलून तिने सूर्याला मोकळं केलं. देवांशी बोलून सूर्योदयाला मरण पावलेल्या ऋषीला जीवदान मिळवून दिलं. इतकंच नव्हे तर त्याचे सगळे आजारही बरे करून त्याला सशक्त शरीर प्राप्त करून दिलं. तर अशी अनसूयेनी संकटातून सोडवलेल्या सूर्याची आणि जगाची ही गोष्ट. आता इथे थांबायची वेळ झाली आहे. म्हणून जाता जाता इतकंच म्हणेन की आपण 21 डिसेंबरला लहानाचा मोठा होऊ लागलेल्या या सूर्याला नतमस्तक होऊया आणि हा आनंददायी उत्तरायणाचा सोहळा योग्य दिवशी साजरा करूया. अनसूयेनी संकटातून सोडवलेला तो सूर्य तुमच्या आमच्यासाठी रोज तेजोमय होवो, त्याची ऊर्जा आपल्या सर्वांसाठी यशदायी ठरो. आणि हो, तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्हाला हा भाग म्हणजे वैचारिक तिळगुळ कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या परिचितांकडे ऐकायला जरूर पाठवा. तसंच तुमचे विचार खाली कॉमेंट करून नक्की कळवा. वाट बघते. तोपर्यंत नमस्कार.